नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. कबुतरांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. गेली काही वर्ष कबुतरांना भर वस्तीमध्ये दाणे खाऊ घालण्याचा कार्यक्रम परंपरा किंवा धार्मिक कृती अथवा सेवेच्या नावाखाली सुरू असतो. कबूतर हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे असे जुन्या काळात म्हटले जायचे. कबूतर म्हणजे जुन्या काळातील डाक सेवा होती. नळ आणि दमयंती यांच्या प्रेमाच्या कथेत राजहंस हा सुद्धा पक्षीच होता. तात्पर्य असे की पक्ष्यांविषयी सहानुभूती, प्रेम आणि भूतदया सर्वांच्या मनात असतेच. त्यामुळे मुंबई सारख्या शहरात कबूतरखाने आहेत. अनेक श्रीमंतांच्या घरात म्हणजे गॅलरीत किंवा गच्चीवर कबुतरांसाठी खाद्यान्न पुरविले जाते. मात्र आता मुंबईच्या उच्च न्यायालयाने असा आदेश काढला आहे की या कबुतरांना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाणे खायला घालून त्यांची संख्या वाढवणे म्हणजे आसपास राहणाऱ्या मनुष्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. उच्च न्यायालयाने नोंदवलेले हे मत म्हणजे कायदाच असतो. गेली काही दशके परंपरा आणि धार्मिक भावना म्हणून कबुतरांना दाणे टाकत राहणे हे धार्मिक आणि पुण्यकर्म आहे असे समजून हे कार्य अजूनही सुरूच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला या लोकांचा विरोध आहे असे नाही. अनेकांना हे आदेश अजून ठाऊकच नाहीत. केवळ अज्ञानापोटी धार्मिक श्रद्धा म्हणून अजूनही दाणे टाकणे सुरूच आहे. न्यायालयासमोर पुरावे सादर झालेले आहेत. त्यावरून न्यायालय म्हणते की काही वर्षांपूर्वी सुरू झालेली परंपरा आणि धार्मिक भावनेपेक्षा लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्या आदेशाचे उल्लंघन करू नका असे न्यायालयाने कठोरपणे म्हटलेले आहे. कोणतेही न्यायालय धार्मिक भावना दुखावतील असा आदेश देणार नाही. ज्या अर्थी न्यायालयाने हा आदेश दिलाय त्या अर्थी परिस्थिती निश्चितपणे गंभीर आहे हे आपण मान्य करायलाच पाहिजे. जनतेच्या आरोग्याची आणि भावनांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण आता सरकारच्या भूमिकेपेक्षा न्यायालयाच्या आदेशाला अधिक वजन आहे. सरकारी कायदे कसे मोडावे आणि त्यातून कसे बाहेर पडावे यासाठी काळे डगलेवाले तयारच असतात. पण भूतदया करून स्वर्गात स्थान मिळवण्याच्या उद्देशाने कबूतरखान्याला खाना देणे सुरू आहे. त्यामुळे आपल्या मानवी आरोग्यावर परिणाम होतोच. असे दिसल्याने भूतदया, धर्मभावना या गोष्टींना अधिक चालना देण्यापेक्षा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच सरकारनेही लोकजागरणासाठी किंवा जागृतीसाठी याचा प्रचार करावा. म्हणूनच हा प्रश्न कितीही पारंपरिक आणि धार्मिक भावनेशी निगडीत असला तरी ज्याप्रमाणे न्यायमूर्ती म्हणत आहेत त्याप्रमाणे धार्मिक भावनिक गोष्टींपेक्षा जन आरोग्य जास्त महत्वाचे आहे. आरोग्याला कबुतरांच्या पंखात उडून जाऊ देऊ नका हीच आमची शिकवण आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.